जय शिवराय. आपल्या सर्वांना माहिती आहे बिहारच्या एक आमदार आहेत मैथिली ठाकूर. म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी त्या ब्ल्यू प्रिंटच्या नावाने या ठिकाणी चर्चेत होत्या. निवडणूक जिंकल्यानंतर शहरांची नावं बदलल्यामुळे या ठिकाणी त्या चर्चेत होत्या. परंतु त्या आज चर्चेत आहेत एका चांगल्या गोष्टीमुळे. कारण सरकारमधल्या आरोग्य मंत्र्यांना त्या ठिकाणी ते जनतेच्या आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न त्या विचारतायत. नॉर्मली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमदार खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचं काम करत नाही, त्यांची हुजरीगिरी करण्याचं काम करतात. परंतु मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या आरोग्य मंत्र्याला प्रश्न विचारण्याचं काम केलं की आमच्या शहरामधलं जे आरोग्य केंद्र आहे त्याच्या भिंती झिरझिर झाल्या आहेत, त्याचं छत पडायला आलंय, ते अंगावर पडतंय की काय, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी आरोग्य मंत्र्यांना विचारले. आरोग्य मंत्र्यांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सांगितलं की माझं या उत्तराने समाधान होत नाही. तुम्ही म्हणताय तिथे एक डॉक्टर आहे, परंतु तिथे 2 MBBS डॉक्टरांची आवश्यकता आहे. या पद्धतीची स्पष्ट भूमिका जनतेसाठी या ठिकाणी त्यांनी मांडली. म्हणजे त्यांनी जनतेचा जनतेची जी सोय आहे ती प्रथम या ठिकाणी जनतेचं हित आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, ना की आपल्या पक्षाची हुजरीगिरी किंवा आपले जे मंत्री साहेब आहेत त्यांच्या हा करत बसल्या नाही. त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं जनतेच्या समस्यांना. तर हीच ताकद असते. म्हणजे एक लोकप्रतिनिधीचं काय काम असतं हे दाखवून देण्याचं काम मैथिली ठाकूर यांनी केलंय. खरंच त्यांचं मनापासून कौतुक. म्हणजे जनतेच्या समस्या ह्या सगळ्यात महत्वाच्या असतात, ना की आपल्या पक्षाच्या जे श्रेष्ठी लोक आहेत त्यांची मनधरणी झाली पाहिजे, त्यांचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. या गोष्टीपेक्षाही आपल्या जनतेचं हित सगळ्यात महत्वाचं असतं. हे दाखवून देण्याचं काम मैथिली ठाकूर यांनी केलं. त्यांचं मनापासून कौतुक. आणि एकीकडे मैथिली ठाकरे यांचं कौतुक करावंसं वाटतंय आणि त्याच बाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र गोरगरिबांसाठी जे औषध उपचार आहेत सरकारी दवाखान्यामध्ये घेतले जातात त्याची मात्र या ठिकाणी फीस वाढवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करते. निश्चितच मायबाप सरकारला विनंती आहे, साहेब तुमच्या सीट खूप येत आहेत, सगळीकडे तुम्ही सत्तेमध्ये येतात, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये कित्येक गरीब लोक आहेत त्यांना उपचार घेणं शक्य होत नाहीत, म्हणून ते सरकारी दवाखान्यामध्ये जात असतात. आणि जर सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यावर मात्र तिथं जर तुम्ही या ठिकाणी फीस आकारणी करत असाल, म्हणजे तुमची 10 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत या ठिकाणी फीस आहे, ती सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाहीये. या महाराष्ट्रामध्ये कित्येक वृद्ध लोक आहेत की ज्यांच्या खिशामध्ये उपचार घेण्यासाठी 10 रुपये सुद्धा नसतात. मग अशा परिस्थितीमध्ये त्या 10 रुपयामुळे त्यांचा उपचार थांबवायचा का, हे मात्र या ठिकाणी गोष्टी चुकीची आहे. त्यामुळे मायबाप सरकारला विनंती आहे, या मायबाप जनतेचा विचार करावा, गोरगरीब जनतेचा विचार करावा आणि जे मोफत उपचाराची योजना आहे ती कायम ठेवावी, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा माझ्या बहिणीचं म्हणजे मैथिली ठाकूर यांचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.